आमदार बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी अमरावती लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते। त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा देखील रंगली होती। यातच आता आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून रवींद्र वैद्य हे खासदार नवनीत राणे यांच्या विरोधात रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। आपल्याला संधी मिळाल्यास अमरावती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करू, तसंच जातीचं खोटं प्रमाणपत्र सादर करून राखीव मतदारसंघ निवडणूक लढवणार नाही, अशा शब्दात रवींद्र वैद्य यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। आणि खासकर बच्चू भाऊने जर मला अमरावती लोकसभेची जर उमेदवारी दिली तर त्या संधीचं मी निश्चितच सोनं करेल आणि प्रहार पक्षाला आणि अमरावती लोकसभेतील मतदारांना न्याय देण्याचा मी 100% काम करणार। अमरावती लोकसभा ही शेड्यूल कास्टसाठी राखीव आहे आणि हे शेड्यूल कास्टसाठी राखीव असलेल्या मतदारसंघामधून ओरिजिनल शेड्यूल कास्टचा व्यक्तीच त्या ठिकाणी लोकसभेवर जाणं अपेक्षित आहे। विद्यमान खासदार ह्या शेड्यूल कास्टच्या नाही आहेत, तसेच त्यांच्याकडे शेड्यूल कास्टचं खोटं जातीचं प्रमाणपत्र आहे। हे या ठिकाणी जनतेलाच नाही तर हायकोर्टने सुद्धा हे मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शेड्यूल कास्टमधल्या व्यक्तीच्या हक्कावर डल्ला मारून ते मागच्या या टर्ममध्ये लोकसभेची उमेदवारी उपभोगत आहे। म्हणून मी ओरिजिनल शेड्यूल कास्टचा उमेदवार आहे, माझ्याकडे ओरिजिनल शेड्यूल कास्टच्या जातीचे सर्टिफिकेट आहे। म्हणून मला जर या ठिकाणी जर उमेदवारी दिली तर निश्चितच या मतदारसंघातील जनता मोठ्या प्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहणार आणि खोट्या जात प्रमाणपत्रावर एससीच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या उमेदवाराला निश्चित धडा शिकवल्याशिवाय राहणार। मलाच बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्यासारखे माणसं जे शिकलेले आहेत, जे समाजसेवेमध्ये कार्य आहे, ते जोपर्यंत समोर येणार नाही तोपर्यंत या ठिकाणी ढोंगी आणि खोटे जात प्रमाणपत्रावर निवडून येणाऱ्या लोकांचंच राज्य राहील। म्हणून जनतेच्या भावनेसाठी म्हणजे माझी ही तयारी आहे आणि जर बच्चू भाऊने जर ती जर संधी दिली तर निश्चितच मला असं वाटते की या संधीचं सोनं झाल्याशिवाय राहणार। मान्सून कालावधीत नागरिकांना त्वरित मदत प्राप्त व्हावी यासाठी 1 जून पासूनच अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये 24/7 नियंत्रण कक्ष सुरू झाले आहेत। या ठिकाणी ड्युटीवर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची रात्रपाळीत नियुक्ती केली जाते। 30 सप्टेंबरपर्यंत पावसाळ्याच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट मोडवर राहणार आहे। मान्सून कालावधीत नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी 1 जून पासून अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात 24/7 नियंत्रण कक्ष सुरू होत आहे। या ठिकाणी फोन ड्युटीवर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची रात्रपाळी देखील नियुक्ती केली जाणार आहे। शासनाच्या लेखी 1 जून पासून पावसाळा सुरू होत असून 30 सप्टेंबर पर्यंत प्रशासन अलर्ट मोडवर राहणार आहे। जिल्ह्यातील 482 गावे नदी नाल्यांमुळे प्रभावित होत असल्यानं पावसाळ्याच्या कालावधीत नियंत्रण कक्षाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे। या कक्षात रोज रात्री 2 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते। याशिवाय अमरावती जिल्ह्यातील 14 तहसील कार्यालयात कर्मचारी नियुक्त केले जातात। जिल्हा स्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती प्राधिकरण विवेक घोडके यांची जिल्हा नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298व्या जयंतीनिमित्त अमरावती शहरात बुधवारी संध्याकाळी भव्य शोभायात्रा आणि मिरवणूक काढण्यात आली। यावेळी येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं अंबानगरी दुमदुमली होती। वीर अहिल्यादेवी नवयुवक संघटना, वीर अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, जय मल्हार शेतकरी प्रोड्युसर कंपनी तसंच सकल धनगर समाजाच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं होतं। अमरावती शहरातील सायन्स कोर मैदान इथून बुधवारी संध्याकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पूजन आणि अभिवादन करून या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली। शहरातील राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक, रेल्वे स्टेशन या मार्गाने मार्गक्रमण करत इरविन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। या भव्य शोभायात्रेत बँड, विविध ढोल पथकं, महिला भजन मंडळ, महापुरुषांची वेशभूषा धारण केलेले देखावे विशेष आकर्षणाचं केंद्र ठरले। पुण्यश्लोक वीर अहिल्याबाई होळकर।
सरकारकडे करायला काहीही काम नाही, त्यामुळे सरकार शहरांची नावं बदलत आहे. आजही महाराष्ट्रात निवडणूक घेतली तर हे सरकार पडेल आणि महाविकास आघाडीचा मोठा विजय होईल, असं प्रतिपादन काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केलं. ते नागपुरात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देखिए, जब सरकारें कुछ काम नहीं कर पाती हैं बुनियादी तौर पर जनता के लिए, तो फिर उनके पास ध्यान भटकाने के लिए और कुछ रह नहीं जाता. महाराष्ट्र की सरकार के खिलाफ जिस तरह की सुप्रीम कोर्ट की टिप्पणी है, उस टिप्पणी ने नैतिक रूप से इस सरकार को उसी दिन जो है वो आईना दिखा दिया था. अब सरकार कुछ काम नहीं कर पा रही, विकास नहीं कर पा रही है, तो नाम बदलने की एक राजनीति जो देश में चल रही है उसको आगे बढ़ा रहे हैं. मुझे लगता है कि सरकार को नाम बदलने से ज़्यादा काम करने पे ध्यान देना चाहिए. ये सरकार कुछ ही दिनों की मेहमान है. आज चुनाव हो जाए महाराष्ट्र में तो इस सरकार को मुंह की खानी पड़ेगी. सरकार कहीं नजर नहीं आएगी. महाविकास आघाडी की सरकार बनेगी यहाँ पर. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात केलेल्या भाषणांवर भाजपनं अनेकदा टीका केली आहे. यावर काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी यांनी भाजपवर टीका करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पाठराखण केली. राहुल गांधी यांनी अमेरिकेत फक्त मुस्लिम अत्याचाराची गोष्ट केली नाही, तर दलित आणि आदिवासी अत्याचाराचा देखील विषय मांडला. राहुल गांधी यांना ऐकायला विदेशातील बुद्धिजीवी वर्ग गर्दी करत आहे. अशा व्यासपीठावर बोलायला साहस लागतं, अशी प्रतिक्रिया इम्रान प्रतापगडी यांनी दिली. नहीं, पहली बात तो राहुल गांधी जी ने सिर्फ मुसलमानों के लिए नहीं कहा है. उन्होंने ये कहा कि जितने माइनॉरिटीज़ हैं, दलित भाई हैं, उन सब के खिलाफ जिस तरह से देश में हमले हो रहे हैं और सरकार उस पर चुप है, वो बहुत शर्मनाक है. ऐसे में राहुल गांधी जी बात का जवाब देने के लिए भाजपा आगे नहीं आई, बल्कि भाजपा के दोस्त आगे आए. उन्होंने जवाब दिया है, तो जाहिर सी बात है, इससे आप अंदाज़ा लगा सकते हैं कि कितनी शानदार ट्यूनिंग है भाजपा और भाजपा की बी टीम के बीच में. राहुल गांधी जी विदेश में जाकर के जो बोल रहे हैं, किसी भी बौद्धिक तबके के बीच में जाकर के बोलने के लिए बड़ा साहस चाहिए. मैं राहुल जी को धन्यवाद देता हूं कि दुनिया के सबसे बड़े प्लेटफॉर्म पे खड़े होकर के भी वो जमहूरियत को, लोकतंत्र को और इंसानियत को बचाने की बात. दरोडा प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी कोबिंग ऑपरेशन राबवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गावकऱ्यांनी बेदमपणे मारहाण करून पिटाळून लावलं, तर एका पोलिसाला बंदी देखील बनवलं. दरम्यान पोलीस पथकानं घटनास्थळी दाखल होत गावकऱ्यांनी बंदी बनवलेल्या पोलिसांची सुटका केली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील फतेपूर गावात ही धक्कादायक घटना घडली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील एका फार्म हाऊसवर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकून 4 जणांना जखमी करून पुष्कळसा मुद्देमाल लंपास केला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक सुनील कडास यांनी स्वतः घटनास्थळी दाखल होत तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील, शरद गिरी तसेच युवराज राठोड हे 2 कर्मचारी बोरीपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या फतेपूर गावात आरोपींच्या शोधासाठी गेले. मात्र गावकऱ्यांनी या सर्व आरोपींना पकडून बेदम मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार गावकऱ्यांच्या हल्ल्यात 3 पोलीस आपला जीव वाचवून पळून गेले. मात्र एका पोलिसाला गावकऱ्यांनी ओलीस ठेवले. त्यानंतर हिवरखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन वाघ यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल होत गावकऱ्यांनी बंदी बनवलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका केली. आता या घटनेनंतरच पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे. गावकऱ्यांनी पोलिसांना अशा प्रकारे मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनवर पोलीस विभागातर्फे मौन बाळगल्या जात आहे. आता या घटनेनंतर पोलीस अधीक्षक काय पावले उचलतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. अकोला जिल्ह्यातील बाळापूर पातूर मार्गावरील जागेश्वर विद्यालयाजवळ एका ट्रकनं ऑटोला जबर धडक दिली. या अपघातात 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर पातूर मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर पातूरकडून वाडेगावकडे जाणाऱ्या आयशर ट्रकनं ऑटो रिक्षाला जबर धडक दिल्यानं ऑटो रिक्षा उलटला. या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ नागरिक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत. अमरावती शहरातील बंद असलेल्या सिटी बसेस पुन्हा नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहेत. पुढील आठवड्यात शहर बस सेवा पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती मनपा प्रशासनानं दिली आहे. शहर बस सेवेचं कंत्राट मनपानं 22 फेब्रुवारीला रद्द करून 8 मार्चपासून सेवा बंद केली. नव्या कंत्राटासाठी बँकेची एनओसी आणल्याशिवाय करार करता येणार नाही अशी अट असल्यानं एकूणच बस सेवा सुरू करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. नवीन कंत्राटदार, मनपा प्रशासन आणि महाराष्ट्र बँकेनं एकत्रित बसून निर्णय घेण्यास न्यायालयानं सांगितल्यानं 2 बैठकीनंतर 20% रक्कम महापालिकेला, 10% रक्कम कंत्राटदार आणि उर्वरित रक्कम हप्तेवारी देण्यावर शिक्कामोर्तब
शिक्कामोर्तब करण्यात आले. बँकेनं एनओसी देण्यास होकार दिला. संबंधित झालेला करार हा मनपा प्रशासनाला न्यायालयात द्यायचा असल्यामुळं संबंधित कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देऊन काम सुरू करण्यास सांगण्यात आलं. कंत्राटदारानं सुद्धा बसेस धुवून स्वच्छ करणं, बसेसची तांत्रिक कामे पूर्ण करण्याचं काम सुरू केलं. पुढील आठवड्यात नागरिकांकरिता शहर बस अमरावतीच्या रस्त्यावर धावेल. गेल्या 3 महिन्यापासून बस सेवा बंद असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तर ऑटो रिक्षा चालक मनमानी पद्धतीनं भाडे आकारत असल्यानं नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. विद्यार्थ्यांना बडनेरा येथून VMVला जायचे असेल तर 60 रुपये खर्च करावे लागत होते. आता पुन्हा एकदा शहर बस सेवा सुरू होणार असल्यानं नागरिक विद्यार्थी यांना सोयीचं होईल. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील सर्वात मोठं धरण असलेल्या अप्पर वर्धा धरणासाठी नागरिकांच्या शेतजमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. मात्र शासनानं दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा उचलत मोर्शी तालुक्यातील MIDCवर धडक देत आंदोलन केलं. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं धरण अमरावती जिल्ह्यातील मोर्शी इथं 1976 साली अप्पर वर्धा धरण बांधण्यात आलं. तर या धरण निर्मितीच्या वेळी शेकडो शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतजमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. यावेळी मात्र शेतकऱ्यांना अल्प मोबदला देऊन शेतकरी कुटुंबातील लोकांना नोकरी लावून देण्याचं आश्वासन शासनानं दिलं होतं. मात्र हे दोन्ही आश्वासन सरकारनं पूर्ण केलं नसल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा उचललाय. मोर्शी येथील MIDCवर धडक देत आंदोलन केलंय. आम्ही अप्पर वर्धा धरणात आपल्या शेती दिल्या आणि शेती देतेवेळी आम्हाला कमी मोबदला देण्यात आला आणि एकाही कुटुंबातील व्यक्तीला नोकरी लावून देण्यात आली नाही. यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलंय. त्यामुळे वाढीव मोबदला देऊन शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी अप्पर वर्धा धरणातील MIDCच्या पाणीच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं. तर यावेळी नांदगाव पेठ MIDCला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन बंद करू, अमरावती शहराला पाणी पुरवठा होऊ देणार नाही असा आक्रमक पावित्रा आगामी काळात घेऊ असा इशारा देण्यात आला. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे. या सरकारचं करायचं काय? खाली म्हणतो वरचं पाय. या सरकारचं करायचं काय? खाली म्हणतो वरचं पाय. या सरकारचं करायचं हक्काचं प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे. ज्यावेळेस अप्पर वर्धा धरणाची जी निर्मिती झाली होती 1976 मध्ये, तर प्रत्येक एका कुटुंबातील 2 व्यक्तींना सरकारी नोकरी आणि मोबदला देऊ असे आश्वासन दिलं होतं. पण एकही व्यक्ती लावण्यात आली नाही आणि मोबदला पण 100, 200, 1000, 2000 रुपयापर्यंतच एकरी पैसे दिले गेले. आता ते जे दाखला आहे, ह्या दाखल्यात आम्हाला विशिष्ट रक्कम देण्यात यावी हीच आमची मागणी आहे. हा 1976ला इथे आला. 1976 पासनं भूमी अधिग्रहित सुरू झालीत. भूमी अधिग्रहण सुरू झाल्यानंतर 85 पर्यंत पूर्ण झालं. अधिग्रहण झालं. अधिग्रहण होताना या लोकांना 100 रुपये 200 रुपये प्रति हेक्टरी मोबदला दिला. तो देताना यांनी प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट दिलं. ते सर्टिफिकेट देताना असं सांगण्यात आलं होतं की प्रत्येक घरची 2 व्यक्ती ही शासकीय सेवेत रुजू करून घेणार. 1982 पासनं 85 पासनं आज 2023 निघालं. 60% लोक अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. त्या 60% लोकांचा हा आक्रोश आहे. हा आक्रोश गेल्या 42 वर्षापासनं कंटिन्यू शासन दरबारी पायपीट करताना चालू आहे. त्यामुळं सगळा निर्णय तेच घेऊ शकतात. आमची त्यांच्यासोबत बैठक लावा. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमचा प्रश्न उपस्थित करा. ज्या ज्या लोकांना न्यायाची प्रतीक्षा आहे या सर्वांना त्या बैठकीत बोलवा. आम्ही 2-3 प्रतिनिधी त्या बैठकीला येणार नाही. बोलायचं असेल त्यांना तर सगळ्यांसोबत बोलावं लागेल. हीच आमची मागणी आहे आणि तोच एक माणूस असा आहे की आजच्या घडीला आम्हाला न्याय देऊ शकतो. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या इंडक टेल्स वेबसाईटच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आलंय. याचे पडसाद अमरावती शहरात देखील उमटले आहेत. शहरातील इरविन चौकात राष्ट्रवादीनं आक्रमक भूमिका घेत सदर वेबसाईटच्या विरोधात जाहीर निषेध केला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या इंडिक टेल्स या वेबसाईटवर तात्काळ बंदी आणावी, वेबसाईट तसंच लेखकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी एकमुखी मागणी आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली. सोबतच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करताना नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवण्यात आले.
केवळ महिलांचा अपमान करण्याच्या उद्देशाने ते पुतळे हटवण्यात आले आहेत. सर्वसामान्य बहुजनांच्या आदर्शाचा अवमान महाराष्ट्र शासनाने केला आहे. या कृत्याचाही राष्ट्रवादीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा महाराष्ट्र सदन इथं यथावत पुनर्स्थापित करण्यात याव्या अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, महापुरुष होगा अपना नहीं चलेगा, नहीं चलेगी, नहीं चलेगी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा. अमरावती शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जुने रस्ते, पूल आणि जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल येत्या 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त निधी पांडेय यांनी दिलेत. आगामी पावसाळ्याच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनानं मान्सून पूर्वतयारी आपापल्या जिल्ह्यात करून ठेवावी. राज्य शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार जुने रस्ते, पूल आणि जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. ज्या ठिकाणी दुरुस्ती करायची आहे त्या ठिकाणी आताच दुरुस्ती करून घ्यावी. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करण्यात यावा. नैसर्गिक आपत्ती किंवा पुरामुळे जीवित आणि वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे निर्देश विभागीय आयुक्त पांडे यांनी यावेळी बैठकीत दिले. पावसाळ्यात काही गावांचा संपर्क तुटतो, त्या दृष्टीनं उंच ठिकाणी निवारा, भोजन व्यवस्था तसेच धान्य, औषध साठा आदी सामग्रींची तजवीज आधीच करून ठेवावी. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नये यासाठी जलस्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. अवकाळी पावसानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणानं प्रभावी नियोजन करावे. त्यानुसार पावसाळ्यातही जलद सेवा उपलब्ध होईल या दृष्टीनं तयारी ठेवावी. जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष 247 नेहमी कार्यान्वित ठेवावा. SDRF तसेच NDRFची बचाव पथके स्थापन करून आवश्यक साहित्यानिशी सुसज्ज ठेवावी. बचाव पथकांचे प्रशिक्षण आणि मॉक ड्रिलही जिल्हा प्रशासनानं घ्यावी असे त्यांनी सांगितले. अमरावती वनवृत्तातील राजपत्रित 11 वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश 31 मेला मध्यरात्री 2च्या सुमारास बजावण्यात आले. 24 तास चाललेल्या निवड मंडळाच्या मॅरेथॉन बैठकीनंतर यवतमाळमधील 5 जणांसह एकूण 16 वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार शासनानं प्रशासनाकडे दिल्यानंतर वनबल प्रमुख हे राज्यस्तरावर तर मुख्य वनसंरक्षकांना विभागस्तरावर दिले आहे. तथापि प्रदेशिकामधून प्रदेशिकामध्ये बदल देण्यास निर्बंध घातले आहे. दुसरीकडे वनरक्षक, वनपाल, सहाय्यक वनसंरक्षक यांना मात्र हे निर्बंध लागू नसल्यानं हा अन्याय केवळ वनपरिक्षेत्र अधिकारी या संवर्गावर केला जात असल्यानं या कॅडरमध्ये नाराजी दिसून येते. या दरम्यान वृत्तस्तरीय बदल्यांमुळे अनेकांवर अन्याय होत असल्याची ओरड आहे. वनविभागात राज्यस्तरावर आणि प्रादेशिक स्तरावर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्यानंतर आता अनेक मलाईदार जागा विनंती बदल्यांसाठी ठेवण्यात आल्याचं बदली यादीतून स्पष्ट होते. बदल्यांसाठी 31 जून पर्यंत मुदतवाढ मिळाल्यानं अनेक अधिकारी आता फिल्डिंग लावत असल्याचं चित्र दिसून येत आहे. खरीप हंगाम लवकरच सुरू होणार आहे आणि सध्या बोगस बियाणांचा देखील सुळसुळाट झाला आहे. यावर आमदार बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार इथं बियाणं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतो आहे. खासगी कंपन्यांनी बियाण्यांच्या विक्री दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला मोठी झळ बसत असताना दिसत आहे. एकीकडे शेतीच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली असताना दुसरीकडे बोगस बियाणांचाही सुळसुळाट वाढलाय. हंगाम वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी ही संकल्पना राबवण्याचा विचार असल्याचं आमदार बच्चू कडू म्हणालेत. शेतकऱ्यांच्या मदतीला शेतकरी असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही, कारण बोगस बियाण्यांच्या विक्रीवर चाप बसवण्यासाठी आपण या संकल्पनेला सुरुवात केली. या संकल्पनेमुळे शेतकऱ्यांकडूनच शुद्ध आणि उत्कृष्ट दर्जाचं बियाणं अत्यंत वाजवी दरात उपलब्ध होणार आहे, असं प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केलं. आम्हाला माहित नाही त्याला एवढा प्रतिसाद भेटणार. पूर्ण अकोल्यामध्ये एकंदरीत जर आपण 6 दिवसाची विक्री पाहिली तर 25 कोटी रुपयाची विक्री. सगळ्यात जास्त बियाणं विकणारा, शेतकऱ्याचं बियाणं विकत घेणारा किंवा विकत देणारा जिल्हा कोणता असेल तर तो अकोला ठरला होता. आणि मग त्याचनुसार आता आपण इथं सुद्धा जोरदारपणे याची सुरुवात करतो आहे. आणि मग आपली एक म्हण होती
वेलकम फॉर्मर आणि गो बॅक कंपनी खरं तर गावाकडे जाण्याची प्रवृत्ती वाढली पाहिजे. जो आमचा शेतकरी बियाणं तयार करतं ते बियाणं पॉकेटमध्ये टाकलं तर ते कंपनीचं होतं आणि ते खुलं विकलं तर ते शेतकऱ्याचं होतं. एवढा फरक आहे. मला त्याच्याविषयी फरक होतो. आणि या सगळ्या गोष्टीला आळा बसण्यासाठी आपण हे धाडस केलं आणि त्यावेळेस जिल्हा डेप्युटेशन मधून मी 5 लाख रुपये खर्च केले होते. त्याचा प्रचार प्रसार सर्व आपण केला होता आणि त्यामध्ये प्रचंड शेतकऱ्याचा फायदा झाला. आताच पोकार शेतकरी भेटले. मागील 2 वर्षांप्रमाणे यंदाही सोयाबीनचे भाव 10,000च्या वर जातील या अपेक्षेनं बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात आणलाच नाही. त्यामुळे बाजारात मंदी आल्यानं व्यापारी चिंतेत आहेत. तर येणाऱ्या खरीप हंगामासाठी पैसा आणावा कुठून या विवंचनेत शेतकरी आहे. अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात हीच स्थिती आहे. अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर परिसरात शेतकऱ्यांचं मुख्य पीक हे सोयाबीन आहे. या पिकावरच बहुतांश शेतकऱ्यांचं जीवन अवलंबून आहे. या पिकाच्या उत्पन्नातून शेतकरी आपल्या कुटुंबाचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च करतो. सोयाबीन पिकाला भाव चांगला मिळाला तर सुखी संसाराचा गाडा सुरळीत चालतो, अन्यथा शेतकरी कर्जबाजारी होतो. सोयाबीन पिकाला भाव नसल्यानं अनेक शेतकऱ्यांनी वर्ष 2 वर्षाचं सोयाबीन आपल्या घरातच ठेवलं आहे. सद्यस्थितीत प्रति क्विंटलचा भाव 5,000 रुपयांच्या आसपास आहे. मात्र शेतकरी सोयाबीनला 10,000 रुपये भाव मिळेल अशी अपेक्षा बाळगून आहे. सोयाबीन मुख्य पीक असल्यानं हे पीक घरातच असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडून द्विधा मनस्थितीत अडकला आहे. तर ग्रामीण भागातील व्यापारी सुद्धा मार्केटमध्ये उलाढाल नसल्यानं चिंतित आहे. आता शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीत असून खतं, बियाणं, पेरणी खर्च मोठ्या प्रमाणात आहे आणि हा खर्च कसा भागवायचा या विवंचनेत शेतकरी आहे. मागील नुकसानीचे पैसे आता SDR तर्फे शेतकऱ्यांना मिळणं सुरू झालं आहे. मात्र एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचं सर्वेक्षण आणि त्याची नुकसान भरपाई केव्हा मिळणार असा सवाल शेतकरी विचारत आहेत. अमरावती जिल्ह्यात 2,38,53,630 रुपयांचं अनुदान मागण्यात आलं. या मदतीचं वाटप थेट SDRF तर्फे संबंधितांच्या खात्यात जमा केले जात आहे. मात्र त्यापेक्षा अधिक नुकसान 8 ते 30 एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालं आहे. परंतु या नुकसानीची मोजदाद आणि त्या अनुषंगानं मागावयाच्या सानुग्रह अनुदानाच्या रकमेबाबत अद्याप शासनाकडे अहवाल पोहोचलेला नाही. त्यामुळे अहवाल शासन दरबारी जाईल केव्हा आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत केव्हा मिळेल याबाबत बरेच तर्कवितर्क लढवले जात आहे. मात्र अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील टरबूज, खरबूज, भुईमूग, कांदा, गहू, संत्रा, लिंबू, मोसंबी आणि भाजीपाला उत्पादकांना मोठा फटका बसलाय. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.